रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे। आपण सध्या उभे आहोत ते रत्नागिरीतल्या काजळी नदीच्या काठावरती। आपण पाहिलं तर काजळी नदी अक्षरशः दुथडी भरून वाहते आहे। अक्षरशः आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मुसळधार पावसामुळे काजळी नदी जी आहे त्यात अक्षरशः दुथडी भरून वाहते आहे। तर खेडबदली जगबुडी नदीने ज्या ती इशारा पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे। काल दुपारनंतर रत्नागिरीमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। जो दमदार बॅटिंग जी आहे ती पावसानं केलेली आहे। रात्रभर देखील मुसळधार पाऊस जातो रत्नागिरीमध्ये कोसळत होता आणि सकाळपासून देखील पावसाची रिपरिप ही अद्यापही सुरू आहे। एकंदरीत गेल्या 24 तासाचा जर विचार केला तर गेल्या 24 तासामध्ये 1300 मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे। तर सरासरीचा जर विचार केला जिल्ह्यातला तर सरासरीमध्ये 114 मिलीमीटर इतका पाऊस हा रत्नागिरीमध्ये पडलेला आहे। तर सर्वाधिक पाऊस हा रत्नागिरी तालुक्यामध्ये पडलेला आहे। रत्नागिरी तालुक्यामध्ये 143 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। तर मंडणगड तालुक्यामध्ये 114 मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे। आज देखील मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असं देखील हवामान खात्याने म्हटलेलं आहे। त्यामुळे नदीकाठची जी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा हवामान जे आहे ते प्रशासनाने दिलेला आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।